नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंड्याच्या 2 रेसिपी. म्हणजे एक ब्रेकफास्ट रेसिपी आहे आणि एक जेवणासाठी म्हणजे डिनर रेसिपी. तर मंडळी, सर्वप्रथम आपण बघणार आहोत झटपट अंड्याचा रस्सा म्हणजेच अंड्याचं रस्साचं कालवण. तर त्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत. भाजायचं वगैरे काही नाही आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 1 टोमॅटो आणि थोडासा लसूण आणि थोडंसं खोबरं. म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जितका रस्सा करायचा त्यानुसार तुम्ही कमी जास्त ह्यामध्ये घेऊ शकता. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण जर तुम्ही नॉनव्हेज करताय तर भाजीला थोडंसं तेल जास्त असेल तर भाजी खूप अप्रतिम लागते. तर आपण तयार केलेलं वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत ते भाजायचं आहे. भाजून झालं की आपण ह्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा अंडा करी मसाला घालायचा आहे. नसेल तर तुम्ही साधा गरम मसालासुद्धा घालू शकता. आता हे मसाले 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. हे पाणी घातल्याने काय होईल, आपले जे मसाले घातलेत ते जळणार नाहीत. आणि आता आपण ह्यामध्ये अंडी अशा प्रकारे कट करून घालायचे आहेत, जेणेकरून जो रस्सा आहे तो अंड्यामध्ये पूर्णपणे आत मुरला जाईल. आता हे ग्रेव्हीमध्ये छानपैकी 1 ते 2 मिनटं अंडी परतून घ्यायची आहेत. नंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मंडळी, अजिबात थंड पाणी घालायचं नाही. सो मंडळी, इथे तुम्हाला मी दाखवते, मी गरम पाणीच घातलेलं आहे. थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजीला कट येत नाही आणि भाजी अजिबात चांगली लागत नाही. सो नेहमी कोणतीही नॉनव्हेज करत असाल तर सर्वप्रथम गरम पाणीच घालायचं. एखाद्या वेळेस तुम्ही साध्या भाजीला नाही घातलं तरी चालेल, पण नॉनव्हेजला गरम पाणीच घालायचं. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मस्त असं 8 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे. तर मंडळी, तयार आहे आपलं झटपट अंड्याचं कालवण किंवा अंडा करी किंवा अंड्याचा झणझणीत रस्सा. तर इथे कालवण झालेलं आहे. सो मी माझ्या मुलीसाठी इथे अंड्याचा पराठा केला होता, म्हणजेच अंडा रोल केला होता. अगदी सोपा करते मी, काही जास्त अवघड करत नाही. तर आपण तोसुद्धा बघून घेऊया. तर इथे मी 2 अंडी घेतली आहेत. तर तिला खायचा होता म्हणून केला होता, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये फक्त अंडं फेटून घालायचं आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा कोणतेही मसाले वगैरे घालायचे नाही. अशा रीतीने अंडं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. वरून लाल तिखट, मीठ आणि किंचित असा चाट मसाला घालायचा आहे. आणि लगेचच आपण त्यावरून चपाती, तयार केलेली चपाती असते ती यावरून ठेवायची आहे. अशा पद्धतीने शिळी चपाती असेल तर 1 नंबर, अगदी कुरकुरीत होतो. आता आपण हे पलटून घेऊया. सो माझी अंड्याची पोळी थोडीशी तुटली होती, पण मी काढून नंतर पुन्हा वरून चपातीवर ठेवली होती. आता चपाती पलटी केल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम लो करायची आणि वरून सॉस, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किपही करू शकता. आता आपण ह्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ह्याची एक लेअर करून घ्यायची आहे आणि वरून त्यावर म्हणजे कांदा टोमॅटोवर चाट मसाला घालायचा आहे. खूप सोपा आहे, पण खायला खूप अप्रतिम लागतो. तर मंडळी, आपण हे सर्व प्रोसेस करेपर्यंत खालून चपाती मस्त अशी कुरकुरीत होते, तुम्ही बघू शकता. हे पहा. आता इथे आपण हा रोल एक 3 ते 4 मिनटं आलटीपलटी करत करत मस्त असा गरम होऊ द्यायचा आहे आतपर्यंत. तर मंडळी, हे पहा, अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा बघू शकता. हे पहा, मस्तच. तर मंडळी, रोलसुद्धा तयार आहे. आता आपण हा रोल कट करून घेऊया. तर मंडळी, रोल कट होतोय तोपर्यंत तुम्हाला जर माझ्या ह्या 2 रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. चलो बाय.